ब्रेकिंग न्यूज पाहुयात। कांदा खरेदी धोरणाला शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा विरोध कायम आहे। कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणीही होतीये। वाणिज्य मंत्रालयाचा निर्णय अमान्य असल्याचं यावेळी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांनी सरकारने यावेळी नाफेडकडून कांद्याच्या दर निश्चितीचे अधिकार काढून घेतलेले आहेत आणि वाणिज्य मंत्रालयाकडे दिलेत। त्याला शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी विरोध करत वाणिज्य मंत्रालयाचा निर्णयच मान्य नसल्याचं म्हटलेलं आहे। कांद्याची खरेदी करण्यासाठी दर निश्चिती करण्यापेक्षा कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी थेट मागणीच आता शेतकरी वर्गातून होतीये। आता उशिरा का होईना हे नाफेड किंवा आता जी तुम्ही सांगितल्याप्रमाणे धोका या ज्या संस्थेमार्फत कांदा खरेदी करणारे हे पूर्ण चुकीची पद्धत आहे। काय होणारा खर्च आणि उत्पादन खर्च याच्यामध्ये लय मोठा तफावत आणि कांदा जर खुला केला वीज पडला तर मग शेतकऱ्यांचे काही शेवटी 4 रुपये त्याला म्हणजे मिळतील अशी अपेक्षा वाटते। ज्यावेळेस नाफेड खरेदीला येतं तेव्हा घाऊक किरकोळ गिरायकांना खायला माल कमी पोचतो, कारण की नाफेडनी घेतलेला माल डायरेक्ट बाजारात जात नाही, तो स्टॉकला जातो। मग किरकोळ बाजारात बाजार कमी झाली तर मार्केटचा रेट जास्त राहतो, नाफेडचा रेट कमी होतो।